नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर A.T. शिंदे, विभाग प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय शिडको नांदेड. विद्यार्थी मित्र हो, या लेक्चरमध्ये आज आपण आदिवासी समुदायाचे विकास कार्यक्रम या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. BA द्वितीय वर्ष 5वा पेपर यामध्ये जे दुसरं प्रकरण आहे इंडियन कम्युनिटी, त्यामध्ये ट्रायबल कम्युनिटी हा एक भाग आहे. रुरल कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी आणि अर्बन कम्युनिटी. या लेक्चरमध्ये ट्रायबल कम्युनिटीतील विशेषतः विकास कार्यक्रमांवर आपण भाष्य करणार आहोत. आदिवासी समुदायाचे विकास कार्यक्रम, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे. विकासाच्या योजना किंवा विकासाचे कार्यक्रम असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. त्याविषयीचा अध्ययन, चर्चा या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. आदिवासी समुदायाचे विकास कार्यक्रम पाहताना आपल्यास भारतीय स्वातंत्र्यानंतरचा थोडासा आढावा घ्यावा लागेल. भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथून पुढे संख्येने साधारणतः 9% आदिवासी समुदाय जो भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये होता, या आदिवासी समुदायाच्या विकासासाठी, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं होतं. आदिवासींचा विकास झाल्याशिवाय भारतीय समुदायाचा विकास होणार नाही, भारताचा विकास होणार नाही. आणून एकूण भारताच्या लोकसंख्येमधील एवढी मोठी लोकसंख्या विकासापासून वंचित राहिली तर भारताचा विकास हा खुंटल्या जाईल, भारताची प्रगती होणार नाही याची जाणीव तत्कालीन प्रशासनकर्त्यांना आणि राज्यकर्त्यांना होती. आणि म्हणून आदिवासी विकासासाठी धोरण निश्चित करताना तत्कालीन पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासींच्या विकासासाठी एकात्मीकरण धोरणाचा स्वीकार केला, एकात्मीकरण दृष्टिकोनाचा स्वीकार केला. त्या काळात आदिवासींचा विकास घडवून आणणं आणि आदिवासींची प्रगती करणं, आदिवासी समुदायाला विकासाच्या प्रवाहात आणणं याबद्दल दुमत नव्हतं. परंतु कोणत्या पद्धतीने करावायचा, कोणत्या दृष्टिकोनातून आदिवासींच्या विकास योजना राबवायच्या, आदिवासींकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन असला पाहिजे, याबद्दल 3 दृष्टिकोन आपल्याला त्या काळामध्ये चर्चेला आलेले पाहायला मिळतात. कोणते ते 3 दृष्टिकोन? एक स्वतंत्रवादी दृष्टिकोन होता, अलगीकरणाचा दृष्टिकोन होता, दुसरा संमिलनाचा दृष्टिकोन होता आणि तिसरा एकात्मीकरणाचा दृष्टिकोन होता. स्वतंत्रता दृष्टिकोन किंवा अलगीकरणाचा दृष्टिकोन असं सांगतो की आदिवासींच्या जीवनामध्ये आणि एकूण त्यांच्या जगण्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता त्यांना त्यांच्या पद्धतीने सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सगळं जीवन जगू देणे, स्वतंत्र असं त्यांचं अस्तित्व मान्य करणे आणि त्यांना विकासाच्या प्रवाहात किंवा प्रगत समाजाच्या संपर्कात येऊ न देणे, म्हणजे स्वतंत्र ठेवणे आणि त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचं जतन करणे, हा त्या पाठीमागचा एक ढोबळ आपण त्याची चर्चा करतो आहोत. अलगतावादी दृष्टिकोन होता. दुसरा दृष्टिकोन होता संमिलनित दृष्टिकोन, आदिवासींना प्रगत समाजामध्ये संमिलित करून घेऊन त्यांचा विकास घडवून आणणे, प्रगती घडवून आणणे. आणि तिसरा होता एकात्मीकरणाचा दृष्टिकोन, आदिवासी समुदायाचं धार्मिक, सांस्कृतिक, लोकजीवन, परंपरा, रूढी यांचं जतन करून त्यांना विकासाच्या प्रवाहात घेऊन येणे. आणि हा तिसरा दृष्टिकोन तत्कालीन राज्यकर्त्यांनी आपल्याला स्वीकारलेला आदिवासींच्या विकासाच्या अनुषंगाने पाहावयास मिळतो. हे आपण इथे नमूद करणं, चर्चेत करणं किंवा प्रस्तावनेत लिहिणं आवश्यक आहे. आदिवासी समुदायातील सांस्कृतिक लोकजीवन संरक्षित करून त्यांचा विकास घडवून आणण्याचे धोरण निश्चित करण्यात आले, त्यालाच आपण एकात्मीकरणाचा दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे. ग्रामीण विकासाबरोबरच आदिवासी समुदायाचा विकास देखील झाला पाहिजे अशी सातत्याने स्वातंत्र्यापासूनची शासनाची भूमिका राहिलेली आहे.
आदिवासी समुदायाचा जाणीवपूर्वक विकास घडवून आणण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना किंवा विकास कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत आणि येत आहेत. या विकास कार्यक्रमांचे निश्चित असे उद्दिष्ट ठेवण्यात येते. ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी विकास योजनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात येते. आदिवासी समुदायाच्या विकासासाठी निश्चित केलेले धोरण आणि विकास कार्यक्रम यांचा आपल्याला अगदी थोडक्यात आढावा घ्यावायचा आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. विद्यार्थी मित्र हो, ह्या ज्या स्लाइड्स आपण पाहता आहात त्या स्लाइड्समध्ये काही मुद्दे आलेले आहेत. काही प्रमुख मुद्दे आहेत, काही उपमुद्दे आहेत. आपल्याला गुगल क्लासरूम मधून मी ज्या नोट्स देणार आहे त्याच्यामध्ये 1, 2, अ, ब, क असे उपमुद्द्यांच्या अनुषंगाने त्या नोट्स तिथे प्रोव्हाइड केल्या जातील. स्लाइड्समध्ये आपण टायटल्स आणि सब टायटल्स याची चर्चा करतो आहोत. हा मुख्य कार्यक्रम आहे आदिवासींच्या विकासाचा. आदिवासीसाठी 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला होता. कोणता? एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. हा विकास कार्यक्रम आहे. आदिवासींना प्रगत करण्यासाठी, आदिवासींचा विकास घडवून आणण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. साधारणतः 5व्या पंचवार्षिक योजनेपासून या योजनेला सुरुवात झाली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेचं नाव आहे, विकास कार्यक्रमाचं नाव इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. इंटिग्रेटेड आय, ट्रायबल टी, डेव्हलपमेंट डी, प्रोजेक्ट पी, ITDP. अर्थात ग्रामीण विकासासाठी सुद्धा एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प वेगळा प्रकल्प आहे. त्याची स्वतंत्र चर्चा आपण ग्रामीण समुदाय शिकताना करणार आहोत. आदिवासी समुदायाचा विकास करताना ज्या विविध योजना राबवल्या गेल्या त्यातली ही पहिली विकास कार्यक्रमाची किंवा योजनेची चर्चा आपण करतो आहोत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. या प्रकल्पानुसार आदिवासी मध्ये उपयोजना लागू करून आदिवासींचे प्रश्न लक्षात घेऊन विविध योजना या प्रोजेक्टच्या अंतर्गत अंमलात आणण्यात आल्या. त्यांची सुरुवात करण्यात आली. त्यात प्रामुख्याने 2 भाग आपल्याला करता येतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या त्याचे 2 भाग केलेले आहेत. कोणते? ते म्हणजे व्यक्तिगत लाभासाठीच्या योजना आणि दुसरा भाग म्हणजे समूहाच्या लाभासाठीच्या योजना. असे स्थूल मनाने आपल्याला 2 प्रकार करता येतात. व्यक्तिगत लाभासाठीच्या योजनांच्या अंतर्गत आदिवासी लोकांसाठी वैयक्तिक पातळीवर बैलजोडी आणि बैल व बैलगाडी देण्याची योजना राबविण्यात आली. याशिवाय अनेक योजना राबविण्यात आल्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत. झोपडपट्ट्यांच्या छपरासाठी मंगलोरी कौले, आपण ते कौलं टाकतो पहा, खापराची असतात ती कौले देण्याची योजना. दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना नगद रक्कम देण्याची तरतूद. शेतीसाठी बी बियाणे, खते, आवश्यक गोष्टी हे पंचायत समितीद्वारा देण्यात आले. पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज मधला एक गटावर काम करणारी समिती आहे. म्हणून या त्याला आपण ब्लॉक म्हणतो. ब्लॉक या ठिकाणी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे आणि सभापती आहे, असे 2 भाग आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून सभापती आणि प्रशासनाचा अधिकारी म्हणून ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO. या पंचायत समितीद्वारा शेतीसाठी बी बियाणे, खते पुरवण्याची योजना आहे. मनेरीचे दुकान, भाजीचे दुकान, सामान्य वस्तू दुकान, कोंबडी पालनासाठी, बकरी पालनासाठी अनुदान, झोपड्यांची दुरुस्ती करण्यासाठी अनुदान, झाडू बनवण्यासाठी अनुदान, विटा बनवण्यासाठी अनुदान, किराणा दुकान टाकण्यासाठी अनुदानाची योजना, शेतीसाठी विशिष्ट यंत्र पुरवणारी, अवजार पुरवणारी योजना, शेतीसाठी ऑइल इंजिन साठी अनुदान देण्याची योजना, यासारख्या विविध योजना ह्या व्यक्तिगत लाभासाठीच्या योजनांच्या अंतर्गत
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत राबवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला दिसून येतात. आणि म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत याशिवाय शिलाई मशीन वाटप करणे, शेतीसाठी विद्युत पंप देणे, गोबर गॅस संयंत्रासाठी अनुदान देणे, आदिवासींना संडास बांधून देणे, आदिवासींना राहण्यासाठी घर पुरवण्याच्या साठी अनुदान देणे, विनामूल्य जमीन देणे, एकंदरीत व्यक्तिगत लाभासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधारणतः 22 प्रकारच्या योजना ह्या एकात्मिक विकास आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाहायला मिळतात. या योजनांचा अनेक आदिवासींनी आपल्याला लाभ घेतलेला दिसतो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना होत्या त्याचप्रमाणे काही समूहाच्या लाभाच्या सुद्धा योजना होत्या. त्या योजनांच्या मार्फत सुद्धा आदिवासी क्षेत्रातील तळी किंवा नद्यांसाठी नावा पुरविण्याची योजना आहे, मत्स्यबीज पुरवण्याची योजना आहे, भाजीपाला व फळे वाढविण्याच्या प्रात्यक्षिकाची, फलोद्यान, समाज मंदिर बांधण्यासंबंधीची, आदिवासींच्या परंपरागत युवागृहाची दुरुस्ती करण्याची, आरोग्यविषयक शिबिरे घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या समूह विकासाच्या लाभाच्या योजना म्हणून आपल्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून राबवलेल्या पाहायला मिळतात. आणि यातून आदिवासींचा विकास घडून आणलेला दिसतो. आदिवासी भाग हा मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी, मुख्य रस्त्यांना राज्य रस्त्यांना जोडण्यासाठी, ग्राम रस्त्यांना जोडण्यासाठी, रस्ते दुरुस्ती आणि रस्ते बांधण्याची योजना, पिण्याच्या पाण्याची योजना, स्वच्छ पाणी आदिवासींना मिळालं पाहिजे म्हणून योजना, पाण्याचे निस्सारण करणारी योजना, लहान पूल, वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासीच्या दर्या खोऱ्यांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये राहतात, त्या ठिकाणी एका भागातून दुसऱ्या भागात जाताना नदी आडवी येत असेल तर त्या नदीवर पूल बांधण्याची, लहान लहान पूल बांधण्याच्या योजना, आदिवासींसाठी सामूहिक स्तरावर शेती करण्यासाठी ट्रॅक्टरची अनुदान स्वरूपातून त्यांना ती उपलब्ध करून देण्याची योजना, शाळकरी मुलामुलींना गणवेश वाटप, आदिवासी नृत्य मंच जे आहेत ते नृत्याचे चमू आहेत त्यांना नृत्य साहित्य वाटप करण्याची योजना, जेणेकरून आदिवासींची हस्तकला आणि नृत्यकला जोपासली जावी, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहावं यासाठीच्या हे योजना, आदिवासींसाठी कौशल्य प्रशिक्षण योजना, सौर ऊर्जेवरील दिवे संबंधीची विकास कार्यक्रम. एकंदरीत आदिवासीसाठी एवढंच नाही तर सहलीच्या आयोजन करण्यासंबंधीची सुद्धा योजना आपल्याला समूह विकासाच्या लाभाच्या योजनांमध्ये पाहायला मिळते. आणि एकंदरीत या आदिवासी समुदायाचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो. या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत प्रामुख्याने या 3 उपयोजना येतात. पहिल्या मुख्य योजनेतली ही पहिली उपयोजना आहे एकात्मिक बाल विकास योजना. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत ही योजना राबविली जाते. मुळात युनिसेफच्या निधीमधून पुरस्कृत करण्यात आलेली ही योजना आहे. भारत सरकारच्या मार्फत ही राज्याला दिली गेलेली योजना आहे व तिचा संपूर्ण खर्च भारत सरकार करते. किमान गरजा कार्यक्रमाअंतर्गत त्याचे अनुदान मंजूर करण्यात आले येते. म्हणजे कोणत्या एकात्मिक बाल विकास योजनेचे. ग्रामीण विकास खात्याअंतर्गत ही योजना आदिवासींसाठी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रामुख्याने आदिवासी भागातील सर्व लोकांना आणि प्रामुख्याने स्त्रियांना पोषाहार न्यूट्रिशियस फूड देण्यात येतं. त्याचे महत्त्व कळावे म्हणून आणि त्या दृष्टीने योग्य आहार देऊन त्यांना आपल्या बालकांचे पोषण करावे म्हणून स्त्रियांना पोषाहाराचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि बालकांना त्यासंबंधीचा पोषाहार दिला जातो. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाडीतील मुलामुलींना सकस आहार तेथे शिजवून खाऊ घातला जातो. तसेच ज्यांची उंची, वय आणि वजन यातील प्रमाणात फार अंतर असेल अशा बालकांना दुप्पट पोषाहार देण्यात येतो आणि त्यांचा एकूण वाढ आणि विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक या एकात्मिक बाल विकास योजनेतून प्रयत्न केला जातो. यातून बालकांचे कुपोषण टाळणे व सुपोषण करणे, लसीकरण, त्यांना स्वच्छता, शिक्षण, शिस्त इत्यादी गोष्टींविषयी
महत्त्व पटवून देणे, या गोष्टींविषयीची एक समग्र अशी ही योजना आहे. हा विकास कार्यक्रम राबविला जातो आणि आदिवासींच्या मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत ही दुसरी योजना राबविली जाते, प्राथमिक आरोग्य केंद्र आपण त्याला म्हणू. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून सामूहिक लाभार्थ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना राबविली जाते आणि त्याचा हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आदिवासी विभागातल्या अनेक वाड्या वस्त्यांवर आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्थापन करून त्यांच्या मार्फत आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेणे आणि आदिवासी समुदायातील बालकांच्या कुपोषणाची व बालमृत्यूची समस्या सोडविणे हे या योजनेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. आदिवासींमध्ये बालकांच्या कुपोषणाची फार मोठी समस्या आहे, बालमृत्यूची समस्या आहे. त्या सोडवण्यासाठी, आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी भागामध्ये आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्थापन करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. आणि असं असलं तरीही आदिवासी भागामध्ये मेडिकल ऑफिसर जाण्यास तयार नसतात, डॉक्टर लोक मिळत नाही, जे मिळतात ते अनेक वेळा मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत. ही फार मोठी समस्या आरोग्याची आदिवासींच्या पाहावयास मिळते. याशिवाय औषधांचा पुरवठा नियमित आणि मुबलक प्रमाणात होत नाही, अशा तक्रारी अनेक वेळा आदिवासींच्याकडून केलेल्या पाहायला मिळतात. तरी देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो, असं आपल्याला इथे नमूद करावं लागतं. आदिवासी विकास, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील ही तिसरी योजना म्हणजे आश्रमशाळा हो. ही त्यामधली तिसरी त्यातून राबवली गेलेली योजना आहे. समूह विकास किंवा सामूहिक लाभासाठीची ही योजना आहे. प्रत्येक पंचायत क्षेत्राच्या अंतर्गत किमान एक आश्रमशाळा स्थापन करण्यात येते. काही भागांमध्ये जर आवश्यकता असेल, आदिवासी बहुल अशा प्रकारचा तो भाग असेल, तर त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक आश्रमशाळा सुरू केलेल्या आहेत. बहुतेक आश्रमशाळा ह्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आणि आदिवासी शासनाच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत चालविल्या जातात. काही शाळा ह्या स्वयंसेवी संस्था ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात त्या शाळांना देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या मार्फत ह्या आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळा साधारणतः 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण देत असतात. यातून या आश्रमशाळांमध्ये मुलांच्या राहण्याची सोय केली जाते, जेवणाची व्यवस्था केली जाते आणि म्हणून राहण्याची व जेवणाची सोय असल्यामुळेच कदाचित यांना आश्रमशाळा असं नाव दिलं असावं. तिथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला झोपण्यासाठी गादी, चादर, 2 गणवेश, तो ज्या वर्गात शिकतो ती पुस्तके, त्याला वह्या, लिहिण्यासाठी लागणारं इतर सामान हे स्वतंत्रपणे पुरविलं जातं आणि हे सगळं विनामूल्य पुरविलं जातं. आदिवासींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक आश्रमशाळामधून लक्ष दिलं जातं. या आश्रमशाळांच्या अंतर्गत आदिवासी भागातील शिक्षकांना या योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. याशिवाय त्यांना आदिवासींची बोलीभाषा शिकविली जाते. आदिवासींना शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ नये, शिक्षणात आदिवासी बालकांना रुची निर्माण व्हावी म्हणून काही बोलीभाषेमधून सुद्धा पुस्तके प्रकाशित करण्याची योजना या अंतर्गत राबविली जाते. आणि म्हणून आदिवासीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत ह्या ज्या 3 गोष्टी राबविल्या जातात, म्हणजे बालविकास, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्राची स्थापना करून आरोग्य विकास, शिक्षणाचा विकासासाठी आश्रमशाळा, या त्रित्वाच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी विकासाचा ध्यास आपल्याला या प्रकल्पातून घेतलेला पाहायला मिळतो. आणि हा मुख्य मुद्दा आपल्याला 3 उपमुद्द्यांमध्ये स्पष्ट करता येतो. आदिवासी विकासाचा कार्यक्रम पाहत असताना आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येतो, आदिवासी विभागासाठी विशेष कृती कार्यक्रम, स्पेशल ॲक्शन प्रोग्राम, त्याला साप या नावाने ओळखलं जातं. 5व्या पंचवार्षिक योजनेपासून जरी आदिवासींच्या विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंमलात येत असला तरी ज्या आदिवासी भागांचे भौगोलिक दूरीकरण आहे, भौगोलिकदृष्ट्या जे वेगळे आहेत, दूर राहतात, डोंगरदऱ्यात राहतात, अजूनही प्रगत समाजाशी ज्यांचा संपर्क नाही, ज्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाहीत, अतिशय घनदाट जंगल आहे, अशा
ठिकाणी त्यांचा विशेष अशा प्रकारचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, गतीने त्यांचा विकास घडवण्यासाठी ह्या सापची निर्मिती केलेली आहे. म्हणजे स्पेशल ॲक्शन प्रोग्राम बनवण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत त्यांना विशेष अशी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या आधारे अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. विशेषतः केंद्रीय विशेष सहाय्यातून या योजना या आदिवासींच्या विकासाच्या प्रामुख्याने राबविलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. न्यूक्लियस बजेट अंतर्गत या योजना क्रियान्वित करण्यात येतात. याचेही प्रामुख्याने 3 भाग पडतात. म्हणजे आदिवासीचा जो पहिला विकास कार्यक्रम बघितला कोणता, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, त्याचे 3 उपविभाग बघितले. हा दुसरा कार्यक्रम आहे विकासाचा आदिवासी विभागासाठी विशेष कृती कार्यक्रम म्हणून. याचे सुद्धा 3 भाग पडतात. त्यातला पहिला भाग आहे केंद्रीय विशेष साहित्यातून राबविण्यात आलेल्या योजना. इसवी सन 1974-75 पासून या योजनेस सुरुवात झालेली आहे. 5व्या पंचवार्षिक वार्षिक योजनेच्या अंतर्गत सहाय्य देण्यास या योजनेला सुरुवात झालेली आहे. प्रामुख्याने केंद्रीय सहाय्यातून केंद्राच्या बजेटमधून समाज मंदिर बांधण्याची योजना, झोपडे बांधून देऊन वर कौले टाकून देण्यासंबंधीची योजना, शेतीसाठी बी बियाणे खत पुरविण्याची योजना, आदिवासी शेतकऱ्यांना फवारणी यंत्र पुरविणे, शेतीकरिता जमीन उपलब्ध करून देणे, मोफत जंगलातील जमीन त्यांच्या नावे जमीन तुकडे करून देणे. जे आदिवासी लोक जमीन कसतात परंतु जमिनी त्यांच्या नावावर नाहीत, अशा आदिवासींना त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देणे, त्यासाठी कसण्यासाठी बैलजोडी देणे, बैलगाडी देणे आणि शेतीशी पूरक म्हणून बकऱ्या कोंबडी पालन यासाठी अनुदान देणे, त्यासंबंधीची योजना, पशुपालन आणि वराहपालन करण्यासाठी अनुदान देणे, दळणवळणासाठी जीपसाठी अनुदान देणे, ट्रॅक्टर शेतीसाठी उपलब्ध करून देणे, ट्रॉली उपलब्ध करून देणे, त्यासाठी अनुदान देणे, आदिवासी मुलांना लेखन साहित्य व पोशाख यासारख्या योजना राबवून पुरविणे. अशा प्रकारच्या विविध योजना या केंद्राच्या बजेटमधून ह्या आदिवासींच्या विकासासाठी राबविलेल्या आपल्याला सापच्या अंतर्गत पाहावयास मिळतात. सापच्या अंतर्गत न्यूक्लियस बजेट केंद्रवर्ती बजेट असतं आणि या केंद्रवर्ती बजेटच्या अंतर्गत सुद्धा काही योजना आदिवासींच्या विकासासाठी राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी जमीन तयार करून देणे, खत बी बियाणे पुरविणे, उपकरणे शेतीची पुरविणे, शेतीसाठी प्रात्यक्षिकांच्या जागा उपलब्ध करून देणे, बैलजोड्या देणे, कडवा कुट्टी देणे, वराह पालनासाठी मदत करणे, बकरा पालनासाठी मदत करणे, फळझाडे लावण्यासाठी मदत योजना, शेतीशी पूरक विविध प्रकारच्या अनुदानित योजना, या सर्वांचा समावेश न्यूक्लियस बजेट एक स्वतंत्र बजेट तयार करून केंद्रवर्ती बजेटाच्या मार्फत आपल्याला राबविलेल्या गेल्या. अंगणवाडी शाळेतील मुलामुलींचे गणवेश वाटप, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, स्वस्त धान्य दुकान, शिक्षण विषयक प्रोत्साहन याविषयीच्या योजनांचा समावेश सुद्धा या न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यातली 3री उपयोजना आहे त्याला आपण इतर योजनांचा समावेश म्हणू. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या संस्थेच्या अंतर्गत सुद्धा विविध योजना आणि विकास कार्यक्रम राबविले जातात आदिवासींच्यासाठी. ही महाराष्ट्र शासनाच्या जंगल खात्यामार्फत किंवा जंगल विभागाच्या अंतर्गत जंगल अधिकाऱ्यांच्या द्वारे देखील अनेक योजना राबविल्या जातात. पशुसंवर्धन संचालनालयामार्फत सुद्धा आदिवासींच्या भागातील पशूंच्या संवर्धनासाठी विकास योजना आणि कार्यक्रम राबविले जातात. सहकार खात्यातून, जंगल खात्यातून आणि पशुसंवर्धन खात्याच्या अंतर्गत आदिवासींचा विकास घडवून आणला जातो. आदिवासी विकास संचालनालय एक स्वतंत्र संचालनालय, यामार्फत सुद्धा अनेक योजना राबविल्या जातात. पंचायत समितीद्वारा योजना राबविल्या जातात. म्हणजे एकंदरीत या 4-5 वेगवेगळ्या खात्यांच्या मार्फत आदिवासींच्या विकासाच्या वेगवेगळ्या योजना ह्या सापच्या अंतर्गत वेगवेगळ्या भागातून आदिवासींचं कल्याण आणि विकास करून प्रगतीत आणण्यासाठी राबविल्या गेलेल्या दिसतात. त्यात गोबर गॅस, बायोगॅस प्लांट, शेतीविषयक योजना, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे योजना, वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांच्या मार्फतच्या योजना, ग्रामीण विकासाच्या अंतर्गतच्या योजना, आदिवासी विभागाच्या अंतर्गतच्या योजना, अशा अनेक योजनांचा समावेश सुद्धा आदिवासीच्या विकासाच्या या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला तिसऱ्या उपमुद्द्यात करता येईल. आदिवासी विकासासाठी
तिसरी योजना सांगता येते आरोग्यविषयक योजनांचा विकास कार्यक्रमांचा, याच्यात तिसऱ्या मुद्द्यात आढावा घेता येतो. आदिवासींसाठी वाढी तांड्यावर रुग्णालयांची स्थापना, प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करून आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा समावेश या योजनेच्या अंतर्गत आहे. हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. बालकांचे आरोग्य, पोषक आहार, बालवाडी स्तरावरचे शिक्षण, गर्भवती स्त्रिया, दूध पाजणाऱ्या माता यांना सल्ला व उपचार, या सर्वांच्या दृष्टीने ज्या पद्धतीने एकात्मिक बाल विकास योजनेमध्ये महत्त्वाचे काम केलं जातं, त्याच पद्धतीने समूह माहिती गट लाभार्थ्याच्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा हे काम केलं जातं. मात्र या व्यतिरिक्त अजूनही आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या वेगवेगळ्या योजना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात प्रामुख्याने बालमृत्यू आणि कुपोषण या प्रश्न सोडविण्यासाठी योजना राबविल्या जातात, त्यांचाही समावेश यामध्ये होतो. वैद्यकीय शिक्षण, औषधे, एड्स नियंत्रण कार्यक्रम, डोळ्यांची इस्पितळे स्थापन करणे, कर्करोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम, पोलिओ डोस पाजणे, विटॅमिन आणि मिक्सर खरेदी, ग्रामीण आरोग्य मार्गदर्शकांना मानधन, मलेरिया निर्मूलन, आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम, अंगणवाडी सेविकांना औषध पुरवठा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा पुरवठा आणि स्टाफची भरती, यासारख्या योजना आदिवासींचं आरोग्यविषयक विकास घडवून आणणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्याच्या अनुषंगाने राबविलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात विशेष केंद्रीय सहाय्याच्या अंतर्गत ज्या चालणाऱ्या योजना आहेत त्यांचाही आपल्याला आढावा घेता येतो. महाराष्ट्राला केंद्राकडून सहाय्य मिळतं आणि त्या पैशातून, त्या बजेटमधून ज्या योजना चालतात त्यांचाही आपल्याला इथे आढावा घ्यावा लागेल आणि म्हणून त्याला आपल्याला या मुद्द्यामध्ये समाविष्ट करता येतं. महाराष्ट्र राज्यात विशेष केंद्रीय सहाय्यतेच्या अंतर्गत चालणाऱ्या योजना म्हणून त्यामध्ये प्रामुख्याने मुलींसाठी हवाई सुंदरी प्रशिक्षण, हवाई सेवक, अनुसूचित जमातींच्या युवकांना अग्निशमन सुरक्षा विषयक प्रशिक्षण, डिजिटल फोटोग्राफीचं प्रशिक्षण, फोटो स्टुडिओ स्थापन करण्याविषयीचं अर्थसहाय्य, आदिवासी शिकाऊ उमेदवारांना निर्वाह भत्ता, आदिवासी मुलामुलींना प्री मेडिकल टेस्ट परीक्षेचं प्रशिक्षण, आदिवासी युवकांना हलके मोटार वाहन प्रशिक्षण, ते चालवण्याचं प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, UPSC MPSC साठी तयारी करणाऱ्या आदिवासी तरुणांना तरुणींना त्याविषयीचं कोचिंग, त्याला आपण स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची योजना असं म्हणतो. यासारख्या योजना या केंद्राच्या सहाय्यातून महाराष्ट्र गव्हर्नमेंट चालवताना आपल्याला पाहायला मिळतं. राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुद्धा काही कार्यान्वित त्यांचं बजेटमधून काही योजना आदिवासींसाठी राबविल्या गेलेल्या आहेत, त्याचा सुद्धा आपल्याला आढावा घेता येतो. आदिवासींचा विकास कार्यक्रम पाहताना त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. केंद्राच्या अर्थसहाय्यातून आदिवासींसाठी महाराष्ट्रात चालणाऱ्या योजनांचा आढावा घेता येतो. तशाच पद्धतीने राज्य सरकारच्या योजनांच्या अंतर्गत क्रियान्वित करण्यात आलेल्या काही योजना आपल्याला या पद्धतीने सांगता येतात. त्या म्हणजे साधारणतः दारिद्र्य रेषेखाली आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ गाई, म्हशी, शेळी पुरवठा करणे, त्यांना गॅस संच देणे, त्याचा पुरवठा करणे, आदिवासी लाभार्थ्यांना तेल पंप वाटप करणे, आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल बांधून देणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध प्रशिक्षणाच्या योजना राबविणे, आदिवासी जमातींसाठी धनश्री विमा योजना राबविणे, सामूहिक कन्यादान योजना, भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण करणारी स्वाभिमानी योजना, आदिवासी मुलींचे शाळेतील गळती व स्थगिती थांबविण्यासाठी उपस्थिती योजना, अपंग आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी शिष्यवृत्ती देण्याची योजना, यासारख्या योजना ह्या राज्य सरकारच्या बजेटमधून राज्य सरकारच्या मार्फत आदिवासींच्या विकासासाठी राबविण्यात येतात. शैक्षणिक विकासाच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत आपल्याला राबवता येतात आणि त्यातून आदिवासींचा विकास घडवून आणला जातो. यामध्ये आदिवासी समुदायाचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून ह्या योजना जाणीवपूर्वक राबविल्या जातात. त्या योजनांमध्ये प्रामुख्याने शासकीय आश्रमशाळा, ज्यांचा उल्लेख आपण पूर्वी केला, शासकीय आश्रमशाळा समूह योजना, स्वेच्छा संस्थांना आश्रमशाळा चालवण्यात अर्थसहाय्य, शासकीय आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणे, आदर्श आश्रमशाळा, आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती म्हणजेच भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांची प्रतिपूर्ती करणारी योजना, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याची योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन शिष्यवृत्ती देण्याची योजना,
आदिवासी मुलींमधील गळती थांबविण्यासाठी प्रोत्साहन भत्ता यासारख्या योजना शैक्षणिक विकास घडवून आणणाऱ्या योजना राबविल्या म्हणून आपल्याला राबवलेल्या शासनाने पाहावयास मिळतात. आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा काही विकास योजना राबविल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतं की अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप यांची पुरवठा करणे आणि न्यूक्लियस म्हणजे केंद्रवर्ती बजेट जे मागे चर्चा केली मागच्या स्लाइडमध्ये, त्या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत मोटार वाहन चालक प्रशिक्षण, सैन्य पोलीस भरती प्रशिक्षण, अर्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना यासारख्या योजना राबविल्या जातात. स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा करण्याची योजना आहे. एखादा आदिवासी व्यक्ती स्वतंत्र व्यवसाय करू इच्छित असेल, लघु उद्योग करू इच्छित असेल तर त्यासाठी कर्ज पुरवठा करणं आणि अनुदान देण्याच्या योजना आहे. त्यामुळे यासारख्या योजना सुद्धा आदिवासींचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी शासनाकडून राबविल्या जातात. त्यालाच आदिवासींचा आर्थिक विकास कार्यक्रम असं आपल्याला म्हणता येईल. याशिवाय इतर काही योजनांचा सुद्धा आपल्याला धावता आढावा घेता येतो. आदिवासी विकासासाठी इतर योजनांमध्ये पूर्वी ज्या अभ्यासल्या त्याच्यापेक्षा वेगळ्या योजनांचा समावेश आपल्याला करता येतो, ज्यामध्ये खावटी कर्ज योजना, धान्य कोष योजना, अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी सेवा नोंदणी योजना, केंद्र शासनाची संशोधन आदी छात्रवृत्ती योजना, राज्य शासनाची अगदी केंद्र शासनाप्रमाणे संशोधन आदी छात्रवृत्ती योजना, याशिवाय आदिवासी व्यक्तींनी लघुपट निर्माण करायचा ठरवला तर लघुपट निर्मिती योजना, हस्तकला प्रदर्शन त्यासाठीचं अनुदान, आदिवासी परंपरा नृत्य स्पर्धेसाठी योजना अनुदान योजना, वारली चित्रकला एक स्वतंत्र चित्रकला आहे त्यासाठी स्पर्धा आयोजित करून त्यासाठी अनुदान देण्याची योजना, आदिवासी युवकांकरिता नेतृत्व प्रशिक्षण आणि स्पर्धा प्रशिक्षण योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भारतीय जीवन विमा निगमची आत्ताच म्हटलं जनश्री विमा योजना, सांस्कृतिक संकुल योजना, अनुसूचित जमाती सहकारी गृहनिर्माण योजना यासारख्या योजनांचा इतर योजनांमध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करता येतो. आदिवासींच्या विकासाच्या काही नाविन्यपूर्ण योजना देखील आहेत. साधारणतः 10व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये 2002 ते 2007 आणि 11व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जी 11वी पंचवार्षिक योजना होती 2007 ते 11, या 10व्या आणि 11व्या पंचवार्षिक योजनांमध्ये काही विशेष योजनांवर ज्या चालू इतर योजना तर होत्याच, त्या योजना तर चालूच आहेत, पण इतर सुद्धा योजना या अधिकच्या नाविन्यपूर्ण योजना आदिवासींच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या आहेत. विकासाचे कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत, त्यासाठी अनुदान देण्यात आले, त्यासाठी अनुदान वाढवलेलं आहे, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यात प्रामुख्याने आदिवासींसाठी कोचिंग क्लासेसची योजना ही अतिशय नाविन्यपूर्ण योजना आहे. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या आदिवासी कुटुंबातील व्यक्तींना कोचिंग देण्यासंबंधीची ही योजना आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आदिवासींचं उत्थान करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी असे वर्ग चालविले जातात. म्हणून आदिवासींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे या अंतर्गत ही योजना राबविली जाते. कॉम्प्युटर प्रशिक्षण सुद्धा आदिवासींच्या मुलामुलींसाठी राबविलं जातं. कॉम्प्युटर प्रशिक्षणाची केंद्र आहेत. 30 आदिवासी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण केंद्रामध्ये कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं व प्रोग्रामिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि अशा प्रकारचं संगणकाचं ज्ञान आदिवासींचं वाढवलं जातं की जेणेकरून आदिवासी तरुण तरुणींना खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करता यावी आणि ते सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहून त्याचा आर्थिक विकास व्हावा आणि ते विकासाच्या प्रवाहात यावेत, हा या योजनेपाठीमागचा मूळ हेतू आहे. ही योजना 2007 पर्यंत 6 राज्यांमध्ये लागू झालेली पाहायची. नंतर अनेक राज्यांनी कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा योजनेचा लाभ घेऊन आता याचा विस्तारही देखील आपल्याला झालेला दिसतो आणि आदिवासींना एका विकासाच्या टप्प्यामध्ये आणणं, विकासाच्या प्रवाहात आणणं ह्या पाठीमागचा मुख्य या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पाहायला मिळतो. यापूर्वी उल्लेख केलेला ज्या आपल्याला सांगता येतात त्याही योजनांचा समावेश याच्यामध्ये आहे. विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत तशाच प्रकारची 10 किंवा अधिक बेडचे इस्पितळ स्पेशली आदिवासी वाडी तांड्यांवर स्थापन करण्याची योजना आहे. यातून 13 इस्पितळे 5 राज्यांमध्ये स्थापित केलेली होती. यावर साधारणतः 74 कोटी रुपये खर्च त्या योजनेअंतर्गत केलेला होता. ही सर्व इस्पितळे आदिवासी बहुल भागातच स्थापन करण्यात आलेली आहे, जेणेकरून आदिवासींना आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, हा या योजनेपाठीमागचा मुख्य हेतू आहे.
मागे उल्लेख केला आपण, जनश्री विमा योजना ही एक युनिक अशा प्रकारची आदिवासींच्या विकास योजनेचा भाग आहे, विकास कार्यक्रम आहे आणि साधारणतः ही 10व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात लागू झालेली आपल्याला दिसते. सर्व आदिवासी समूहांना ही लागू करण्यात आलेली आहे. प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्याला याचा लाभ मिळू शकतो. भारतीय जीवन विमा निगम जे सरकारचा विमा आहे, यामार्फत आदिवासींचा विमा उतरवण्यात येतो आणि या योजनेअंतर्गत जर समजा एखाद्या आदिवासी व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याला 50,000 रुपये दिले जातात. त्याला कुठल्याही प्रकारचा विमा भरावा लागत नाही. त्याचा विमा, आदिवासी व्यक्तीचा विमा हे शासन भरतं आणि अशा आदिवासींचा मृत्यू झाला तर त्याला 50,000 रुपये मिळतात. दुर्दैवाने आपल्याला ही माहिती नसते. शासन आपला विमा उतरवत असतं, आदिवासींचा विमा उतरवत असतं, त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. सामान्य मृत्यू झाल्यास 20,000 मिळतो, ॲक्सिडेंटली मृत्यू झाल्यास 50,000 रुपये मिळतात आणि या ॲक्सिडेंटमध्ये आंशिक अपंगत्व आलं तर 25,000 रुपये मिळतात. याशिवाय अशा प्रकारे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू, सामान्य मृत्यू किंवा अपंगत्व आलेलं असेल तर त्याच्या पाल्यांना 9व्या वर्गात किंवा त्या वरच्या वर्गात शिकत असेल अशा 2 मुलांना साधारणतः 3 महिन्याला 300 रुपये शैक्षणिक अशा प्रकारचं अनुदान दिलं जातं आणि त्यांचा शैक्षणिक जीवनामध्ये किंवा त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याचा जाणीवपूर्वक विचार शासनाकडून केला जातो. आणि म्हणून अशी ही योजना अत्यंत महत्त्वाची शासनाच्या मार्फत राबविली जाते. विद्यार्थी मित्र, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आदिवासी समुदायाचे विकास कार्यक्रम अनेक आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी आपण काही मुद्दे केलेले आहेत, यांना आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा मांडता येतं. आरोग्यविषयक योजना, त्यानंतर आर्थिक योजना, शिक्षणविषयक योजना, त्यानंतर राजकीय विकासासाठीच्या योजना, अशा अनुषंगाने सुद्धा आपल्याला याची मांडणी करता येते. केवळ अभ्यासाच्या सोयीसाठी आपण या योजनांचा असा आढावा घेतलेला आहे, सविस्तर याचा उल्लेख केला. एकंदरीत भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय समुदायाचा अविभाज्य भाग असलेल्या आदिवासी समुदायाचा साकल्याने विकास व्हावा, प्रगती व्हावी म्हणून आदिवासींच्या विकासासाठी ज्या विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आलेली त्याचा अगदी थोडक्यात ढोबळ आढावा आपण घेतलेला. याशिवाय असंख्य योजना यांची माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकते, त्याचाही आढावा आपण या अनुषंगाने घ्यावा. अनेक संदर्भ ग्रंथ वाचावीत अशी अपेक्षा आपल्याकडून केली जाते आणि या अनुषंगाने ही चर्चा इथे थांबवली जाते.